तर मंडळी आपण जे पहिलं जे मंदिर पाहिलं ना ते सूर्यनारायणचं मंदिर होतं आणि जे आपण हे समोर पाहतोय ना तर त्यांचं गावचं मंदिर आहे. केली म्हैशी पालन केलं किंवा गुरंबिरं पाळली, गायी पाळली, दूध व्यवसाय जर केला तर आपण महिन्यात जर 10 म्हटलं तर दुसऱ्या महिन्यात 20, तिसऱ्या महिन्यात 30 असं आपण तो धंदा व्यवसाय करू शकतो. कारण माझा अनुभव आहे, मी आज जवळजवळ 24 वर्षे मला पूर्ण झाली या धंद्यामध्ये. भले मिळाले न मिळाले तो भाग वेगळा, पण एका पायावर एकच व्यवसाय म्हणजे इकडं तिकडं नाही. नमस्कार मित्रांनो, सोजंगात यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी कोकणामध्ये आहेत ना आपल्याकडे नाचणी आणि भाताची पिकं झालेली आहेत आणि त्यामुळे आपण जे हे पाहतोय ना तर हा सर्व आपल्या ना कोकणातील सोनं बोललं जातं. आणि त्याच्यातूनच मित्रांनो हा आहेत ना आता काही दिवसांनी काढलं जाणार, कारण काही दिवस पाऊस पण होता, काही लोकांची शेती झालेली आहे. जे आपण असं ग्राउंड कलरसारखं पाहतोय ना तर मित्रांनो तिकडे शेती झालेली आहे आणि इकडे आहे ना हिरवं आहे. तर अजून थोडंसं ऊन जसं लागेल ना तसं ते पीक सुकून आपल्या इथे भात वगैरे झोडणी मग चालू होणार आहे. तर असा प्रवास आहे मित्रांनो आंबावमध्ये, कारण आंबाव गावातील एक शेतकरी आहे ना तर त्यांच्याकडे शेळीपालन हा व्यवसाय आहे, तो आपण पाहणार आहोत. कारण आपण जेव्हा व्हिडिओ बनवायचो ना आंबोतला प्रवास असायचा तेव्हा तो आपल्याला पाहायला मिळायचे, पण आज आपण स्वतःहून तिथे चाललेलं आहे. कारण यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्व पाहायला नंतर हे कोकणातला असा हा निसर्ग पाहायला मिळतोय. तर मंडळी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलचा आपली जी गाडी आहे ना त्याच्यावरती नाव काढलेलं आहे, तर पाहू शकता. तर हे आपलं चॅनल आहे आणि चॅनलचं नाव मित्रांनो आपण टाकलेलं आहे. आणि प्रवास मित्रांनो आता पुढे आपला आंबोचा प्रवास चालू असताना आपल्याला हे इथे रस्त्यावरती आहे ना हे मंदिर पाहायला मिळतं. तर मंडळी हे ते मंदिर आहे ना सूर्यनारायणचं मंदिर आहे आणि ते आपण पाहतोय. कारण कोकणामध्ये खूप साऱ्या अशा बाईट पाहायला मिळत असतात किंवा खूप सारे असे व्हिडिओ पाहायला मिळत असतात, पण माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आजचा जो आंबो गावातला जो प्रवास असताना आहे ना हेच ते आपण मंदिराचे पाहतोय ना तर सूर्यनारायणचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात मित्रांनो कार्यक्रम मित्रांनो खूप जोराने साजरा केला जातो. मित्रांनो आपण जर गावी असू तर नक्कीच शूट करू त्या दिवशीचा कार्यक्रम. तर मंडळी जर आपण गावी असू ना तर ह्या मंदिराचा कार्यक्रम नक्कीच आपण शूट करू, कारण कोकणामध्ये असे खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. कारण ह्या साईडला जे आपण पाहतोय ते मंदिर आहे आणि इकडे जर बघायला गेलं तर त्यांचा स्टेज किंवा कार्यक्रम इतर कार्यक्रम होत असणार तिथे. आणि हा व्ह्यू मित्रांनो खूप छान वाटतो, इथे पाहू शकता.
आपण जे पहिलं जे मंदिर पाहिलं ना ते सूर्यनारायणचं मंदिर होतं आणि जे आपण हे समोर पाहतोय ना तर त्यांचं गावचं मंदिर आहे. कारण जी ग्रामदेवत असते प्रत्येक गावाची ग्रामदेवत असते आणि तिच्यात आशीर्वादाने हे पुढे सर्व गावातील कार्यक्रम वगैरे पाहायला मिळत असतात. तर मित्रांनो शेती पण चालू आहे तर त्याच्यातूनच आपल्याला हा निसर्ग पाहायला मिळतोय आणि कोकणातील अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर प्रवास पुढचा पाहू. तर मंडळी आपला प्रवास होता आंबव गावामध्ये आणि आंबव गावातले जे शैली व्यवसाय आहेत तर त्यांच्या इथे आज भेट दिलेली आहे. कारण हा व्हिडिओ आपल्याला खूप दिवसापासून इच्छा होती की बनवायचा आणि तो आजचा दिवस आलेला आहे. तर हे मामा आहेत. तर मामा नाव काय तुमचं? माझं नाव सुरेश बाळू जुळे आणि मामा मी घडशावळीत राहतो. ओके. आणि मामा तुमचं? माझं नाव बाबू सोमा गडशी. ओके. तर तुम्ही घडशेवाडीतले दोन्ही एकाच वाडीतले? दोन्ही एका ओके. तर मंडळी पाहू शकता कोकणामध्ये आहेत ना आज आपल्याकडे छोटे मोठे आपल्याकडे व्यवसाय पाहिजेत आणि ह्या मामांचे दोन व्यवसाय आहेत. कारण म्हैशी पालन किंवा असू दे किंवा शेळी पालन असू दे किंवा ह्याच्यातूनच आहेत ना तर मित्रांनो व्यवसाय आपला असतो. तर मामा थोडीशी माहिती देणार आहेत. कारण खूप दिवसापासून आपण पाहतोय की ह्यांच्या इथे शेळ्या आहेत आणि हा आपला जो रोड आहे ना तर हा प्रवास आपला चालूच असायचा आणि हे मामांना हॉर्न देऊन आपण पुढे जायचं. तर आज आपण भेट दिलेली आहे. तर मामा काय सांगू शकता की आजची जी भावी पिढी आहे तर त्यांच्यासाठी काय सांगू शकता? भावी पिढी म्हणजे म्हटलं तर व्यवसायाशिवाय फुकटच आहे. व्यवसाय हा छोटा मोठा जर असेल नोकरी झाली तरी ती पगार ठरतो महिन्याला, किती 10 ठरला 20 ठरला तर तो 10 वर्ष तो तेवढाच पगार. आणि आपण शेळी मांडी केली, म्हैशी पालन केलं किंवा गुरंबिरं पाळली, गायी पाळली, दूध व्यवसाय जर केला तर आपण महिन्यात जर 10 म्हटलं तर दुसऱ्या महिन्यात 20, तिसऱ्या महिन्यात 30 असं आपण तो धंदा व्यवसाय करू शकतो. कारण माझा अनुभव आहे, मी आज जवळजवळ 24 वर्ष मला पूर्ण झाली या धंद्यामध्ये. भले मिळाले न मिळाले तो भाग वेगळा, पण एका पायावर एकच व्यवसाय म्हणजे इकडं तिकडं नाही, लाचारगिरी नाही, राजकारण नाही किंवा सामाजिक बेस म्हणून ते एक सर्वांना मिळून घेऊन सगळ्यांच्या वातावरणात राहून हा व्यवसाय केलेला आहे. आणि बरेच वर्ष 24 वर्ष झाली म्हटल्यानंतर आपण त्या क्षेत्रात मिळतं की नाही तर हे तुम्ही ठरवू शकता. जर मग काय मिळालंच नसतं तर आपण केव्हाच तो व्यवसाय सोडून दिला असता. आणि मुंबईला जाणाऱ्या दिव्याला राहणं हा म्हणजे धोकादायकच हा परिवार आहे पुढचा. आपण जर छोटा व्यवसाय केला आणि त्याच्यातून जाऊन येऊन कुठलं काम केलं, भरपूर काही करण्यासारखं आहे. आता घरची लागवड म्हणा, काही करू शकतो, भाजीपाला म्हणा, काही म्हणा तर काय. आता तुम्ही ही जी यूट्यूबचे काय करताय त्याच्यात थोडासा जर पाठबळ असेल किंवा व्यवसाय असेल आणि हे केलं
तर काही नुकसान नाही. हाऊस पण होते, मजा पण होते, सगळ्यांच्या मिलते जुलते विचार पण राहतात, सगळ्यांना भेटीगाठी होतात. आणि मुंबईला जो माणूस जातो तो फक्त कामापुरताच, त्याला कुठली गावची माहिती नाही, मुंबईची धड माहिती नाही. फक्त तो उठला सकाळी, डबा घेतला आणि कामावर गेला, कामावर न्यायला परत झोपला, परत उठला, तेच काम करत राहतो. ह्याच्या व्यतिरिक्त त्याला काही करता येत नाही. आणि येताना फक्त दुसऱ्याचे पैसे घेऊन गावालाच येणार, ह्याच्या पलीकडे तो काय करणार नाही. तर मंडळी बघायला गेलात ना तर ह्या मामाने खूप सारी माहिती दिलेली आहे. कारण आज आपल्याकडे छोटे मोठे बिझनेस करणारे खूप आहेत. आज आपल्याकडे कोकणामध्ये जर बघायला गेलात ना तर गुजराती मारवाडी इकडे कोकणामध्ये येतात आणि त्यांचे छोटे मोठे उद्योग पाहायला मिळतात, छोटे मोठी दुकानं पण पाहायला मिळतात. त्याच्यामुळे त्यात इथे खूप सारे पैसा कमवतात आणि ते त्यांच्या गावाला नेतात. पण मंडळी आपल्या कोकणातला माणूस हा करू शकत नाहीत. कारण जर मामा जर बघायला गेलात ना तर आज आपल्याकडे ही जमीन तुंबलं आहे तर ती काही लोकांना देत असतात. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकता? त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या आधी मुलात शेजारी पाजारी ह्यांना एक गुंठासुद्धा जागा लोक आपले द्यायला तयार नाही. बाहेरचे लोक येतात त्यांना ती जागा द्यायला तयार होतात. ते ॲक्च्युली तर थांबायला पाहिजे. ते खरं तर आपला शेजारी पाजारी जर आपल्या एकामेकाला जर सहकार्य केलं तर तिथे शेजारी पाजारी भाजीपाला म्हणा कुठला तरी व्यवसाय करू शकतो. तर तो विषय थांबला पाहिजे. खरं ॲक्च्युली बाहेरच्या लोकांना जमीन द्यायचा तो द्यायला नाही पाहिजे ती जमीन, आणि विकायलाच नाही पाहिजे. जमिनीचं महत्त्व त्यांना आजही कळत नाही. नुसतं दिव्याला जातात तर नुसतं 3-4 हजार रुपये नुसते एवढ्या 10 बाय 10च्या खोलीचं भाडं देत राहतात. तेच जर आपण इथं काही गोष्टी केल्या तर त्याच्यात काय भरपूर काय आहे. फक्त करणारा पाहिजे आणि आवड पण पाहिजे त्याला भरपूर. ओके, तर धन्यवाद मामा. आज मामांजवळ भेटून खूप आनंद झाला. कारण मित्रांनो कोकणातील हे अशी माणसं संबंध जोडले नाही तर खूप जोडले जातात आणि त्याच्यातूनच थोडासा अनुभव पण भेटतो. कारण आज मला पण थोडासा अनुभव भेटला. कारण त्यांच्याकडून त्याने 24 वर्ष मित्रांनो हे धंदा म्हणजे उत्पादन चालू केलं होतं, शेळीपालन किंवा म्हशीपालन किंवा गाईपालन. तर त्याच्यातून हा छोटा मोठा उद्योग आपल्याला आज माहिती पडला. कारण आपण पण एक छोटासा बिझनेस करणार आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला पुरेपूर माहिती पुढे पाहायलाच मिळणार आहे. तर पाहू. धन्यवाद.